नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत मुरबाड तालुक्यामध्ये असणार पिंपळघर. या पिंपळघरच्या मधल्या शेतकऱ्यांचा आपण जो रस्त्याचा प्रश्न होता ती बातमी आपण दाखवली होती. 6 दिवसापूर्वी दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्या अनुषंगानं गेले अनेक दिवसाचा असणारा प्रश्न होता तो प्रश्न मार्गी लागल्यानंतर आमच्या सर्व शेतकरी बांधवांशी आम्ही संवाद साधतोय. त्या अनुषंगानं आमचे सहकारी मित्र बांगर साहेब जोडलेत. बांगर साहेब, शेतकऱ्यांचा प्रश्न अडवला आपण अशी बातमी केली होती, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती न्यूज व्हायरल झाली आणि प्रशासनानं त्याची दखल घेतली. आज प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे. काय आनंद होतोय? खरोखर आज आनंद होतोय. सर्वप्रथम तर नवकेशरी न्यूजचे मी आभार व्यक्त करतो की त्यांचे संपादक सागर पाटील सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आमची समस्या समजावून घेतली. गेली 6 महिने आम्ही ही खूप मोठी समस्या होती. गेली 6 महिने आम्हाला त्रास होत होता रस्त्याचा, परंतु काही मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आले, आमच्यात सुसंवाद केला आणि आमचा हा जो रस्त्याचा प्रश्न होता तो त्यांनी मार्गस्थ केलेला आहे, सोडवलेला आहे. मला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र आहे बंधू. गेले 6 महिन्यापासूनचा हा प्रश्न आपला प्रलंबित होता. आता आपणाला एकीकडे आपणाला तहसीलदार आणि मंडल अधिकारी पाठवले होते, गावचे अनेक मान्यवर मंडळी आली आणि आज प्रश्न मिटलेला आहे. काय एक आनंद होतोय? खूप आनंद होतो, कारण बरेच दिवस आम्ही चिखलातून जात येत होतो आणि आज अनिल भाऊ घरत तसेच सुहास भाऊ मोरे आणि शिर्केताई यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आमचा आज जाण्या येण्याचा रस्ता हा खुला झालेला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे काका आहेत, मी काकांच्याकडे जातोय. काका, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आज वेगळा आहे. काय आनंद होतोय? चांगला आनंद होत आहे की आम्हाला रस्ता मिळाला, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि म्हणून आपण इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद होतो. त्याचबरोबर या चिखल्यातून जाणाऱ्या ज्या दिदी होत्या, माझ्यावर स्वरा जोडलेला आहे. स्वरा, काय आनंद होतोय आज? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. त्या दिवशी तू एक आव्हान केलं होतंस. काय आनंद होतोय? आज आम्हाला खूप आनंद होत आहे की प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या रस्त्याचा मार्ग काढलेला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला लेखी आश्वासन सुद्धा दिलेले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप आनंद होत आहे. धन्यवाद. मित्रांनो, सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू, आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही मुरबाड मध्ये आलो. मुरबाड मधल्या पिंपळघर मध्ये आल्यानंतर हा प्रश्न दाखवला आणि तो प्रश्न मार्गी लागल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता. आमच्यावर आमचे सहकारी मित्र जोडलेले सामाजिक कार्यकर्ते आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीमध्ये तयार झालेलं एक नेतृत्व या ठिकाणी माझ्याकडे जोडलेलं आहे. बंधू, काय आनंद होतोय? प्रश्न मार्गी लागलेला आहे. प्रथम मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आणि दोन्ही कुटुंबांचा म्हणजे जवळचा म्हणजे माझी सासूरवाडी असो किंवा पलीकडचे शेतकरी असोत, हे माझे सगळे स्नेहांकित आणि जवळचे. परंतु पहिली बातमी तुमची बघितली मी, सागर पाटील आणि तुमचा न्यूज काय नवकेसरी, मला आनंद वाटला. पण ह्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय कतोरे साहेब यांनी ज्या वेळेला आदेश दिला, म्हणजे आमच्या अनिल भाऊ घरातना आणि माझे खरोखर स्नेहांकित सुहास मोरेंना, म्हणजे भाऊना ज्या वेळेला आदेश दिला का त्यावेळेला त्यांचा मला फोन आला अनिल भाऊंचा का दादा हा प्रश्न आपल्या लेवलला आहे, जरी ऑर्डर असली किंवा काही बातम्या असल्या आणि मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार तरी यांना एकत्र राहायचे, जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांचा. आणि आमच्या स्थानिक माझ्या आदरणीय साहेबांचा आदेश होता, कतोरे साहेबांचा, का तुम्ही कुठल्याही परिस्थितीत भांडणं किंवा वादिवाद न करता हा प्रश्न मार्गी कसा लागेल ते तुम्ही हे करा. काय वाटतं? आनंद की आता रस्ता मार्ग मोकळा झाला? आनंद आहेच, प्रश्नच नाही. कारण ज्या वेळेला साहेब बोलले त्यावेळेला आम्ही आणि अनिल भाऊंनी, सुहास भाऊ ज्या वेळेला यांनी पुढाकार घेतला त्यावेळेला आमच्यावर काही छोट्या मोठ्याचं काय काम होतं इथं, पण तरी पण मला त्यांनी मानाप्रमाणे इथं बोलवला. तुमच्यासारखे पत्रकार, तुमच्याकडचे न्यूज असतील, पण इथं कसं आहे, साहेब ज्या वेळेला करतील ते आम्हाला विश्वास होता. आणि या दोन्ही कुटुंबांचा परस्परी असणारा रस्त्याचा प्रश्न आज आदरणीय अनिल भाऊ आणि सुहास मोरे साहेबाई मार्गी लावला. समोरच्या लोकांनी सहकार्य केला, माझ्या इकडच्या माणसांनी सहकार्य केला. त्याबद्दल तुमच्या न्यूज चॅनलचे, आमच्या साहेबांचे, अनिल भाऊचे, सुहास भाऊंचे आणि इतरांचे मी सतत ऋणी आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं आपण बघतोय एकीकडे
समाजातले उणे दोणे असतील, राजकारणाचे आट असतील, तट असतील, गट असतील, मात्र गावातल्या गाव पातळीवरती मात्र हा प्रश्न नवकेसरीने बातमी दाखवली. अनेक या ठिकाणी आमदार, विविध स्तरातील अनेक मान्यवर आले आणि हा प्रश्न मिटला. त्यामुळे नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमचा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर ही आमच्याकडे असेल. म्हणून सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे. आणि मुतल्या चेहऱ्यावरचे मात्र शेतकऱ्यांचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद देणारा म्हणावा लागेल. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, पिंपळघर, मुरबाड.